कसे आहेत सगळे? अंतरा फूडी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन पुलाव. तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे. हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून त्याला मीठ लावून मी ठेवलं होतं उग्रटपणा कमी होण्यासाठी. आणि हे साहित्य घेतलेलं आहे. तर हे मी घेतलेलं आहे खडा मसाला. त्यामध्ये तमालपत्र आहे, शहाजिरा आहे, काळी मिरी, लवंग आणि दालचिनी. त्याच्यानंतर हा घरगुती लाल तिखट आहे, ही धना पावडर आहे, हा चिकन मसाला आहे, हा थोडासा बिर्याणी मसाला घेतलेला आहे, गरम मसाला आणि हळद आहे. आणि फोडणीसाठी इकडे घेतलेला आहे मी कांदे उभे लांब चिरून 2, त्यानंतर 2 टोमॅटो बारीक चिरून, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट. आणि हे तांदूळ आहेत 60 नंबर बासमती तुकडा. तो स्वच्छ धुवून मी मोकळा करून घेतलेला आहे. तर आता सगळ्यात पहिलं आपलं पातेलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण तेल घालूया. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर तेल आता आपलं गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये मी कांदा घालणार आहे. तर कांदा आता आपण लाल रंगावर येईपर्यंत परतून घेऊया. तर बघा आपला कांदा हा गोल्डन ब्राऊन रंगावर थोडा थोडा येतोय. कांदा आपला लाल रंगावर होत आलेला आहे. आता त्यामध्ये आपण टोमॅटो घालूया आणि टोमॅटो पण मस्त मऊ होईपर्यंत परतून घेऊया. तर बघा मंडळी, टोमॅटो पण आपला मस्त मऊ झालेला आहे. तर आता यामध्ये मी घालणार आहे हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण पेस्ट. आणि 1-2 मिनिटं ही परतून घेऊया. आणि मग आपण आपले सगळे सुके मसाले आहेत ते यामध्ये घालायचे. आता 2 मिनिटं झालेली आहेत. यामध्ये आपण सगळे सुके मसाले घालूया. तर हे लाल तिखट आहे, धना पावडर, गरम मसाला, चिकन मसाला, गरम मसाला आणि यामध्येच आपण हे खडे मसाले पण घालायचे. आणि हे पण 1-2 मिनिटं परतून घेऊया सगळं. तर 1-2 मिनिटं झालेली आहेत. आता यामध्ये आपण हे चिकन घालूया आणि ते पण 1-2 मिनिटं आपण परतून घेऊया. चिकन आपलं परतून झालं की लगेचच आपण त्यामध्ये हे घेतलेले तांदूळ पण घालूया आणि वरून थोडंसं मीठ घालूया, कारण मी चिकनला मीठ लावलेलं होतं. तर आता हे आपलं चिकन परतून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता कलर पण. आणि यामध्येच मी आता हे सगळे घेतलेले तांदूळ घालणार आहे. आणि तांदूळ घालून मी हे असं सगळं एकजीव करून घेणार आहे. सगळं एकजीव मंडळी झालेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी घालूया आणि हे पाणी एकजीव करून त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया. तर यामध्ये मी 3 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि वरून थोडंसं आपण चवीपुरतं मीठ घालूया, कारण चिकनला मी मीठ लावलेलंच होतं थोडंसं अगदी. आणि झाकण ठेवून असंच आपण ठेवून देऊया.